हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10 चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय चॅप्टर हीट. हीट चॅप्टर मध्ये नेक्स्ट पॉइंट जो आपण बघणार आहे तो असेल ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. आता ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी समजून घ्यासाठी फर्स्ट आपल्याला माहित असायला पाहिजे द पर्सेंटेज ऑफ वॉटर ऑन द अर्थ. अर्थवर जितकं पर्सेंटेज ऑफ वॉटर असेल ते आपल्याला माहित असायला पाहिजे आणि अर्थ 71% ऑफ वॉटर असेल. मीन्स अर्थवर जे पर्सेंटेज ऑफ वॉटर असेल ते असेल 71%. मीन्स अर्थची जे स्पेस ऑक्युपाइड आहे त्यापैकी 71% ही वॉटरने ऑक्युपाइड आहे. आता या वॉटरवरती जेव्हा एंटर करतो सनलाइट, मीन्स वॉटर सरफेस वरती जेव्हा सनलाइट एंटर करेल वॉटरचं कन्व्हर्शन होतं वॉटर वेपर्स मध्ये. मीन्स त्यापासून त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करेल ड्यू टू सनलाइट आणि सनलाइटमुळे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे त्याच्या बनतात वेपर्स. आणि हे जे वेपर्स असतील हे प्रेझेंट असतील ऍटमॉस्फिअर मध्ये. आता ऍटमॉस्फिअर मध्ये जे प्रेझेन्स ऑफ वेपर्स असेल यामुळे जे आपली एअर आहे ते होते मॉइस्ट. आणि हे जे मॉइश्चर आहे हे आपल्याला विंटर सीझन मध्ये जास्त फील होईल तर समर सीझन मध्ये कमी फील होतं. आता यासाठी पण रिझन्स असतील आणि हे रिझन्स आपण नेक्स्ट बघूच. सुरुवातीला बघू शकतो आपण जे प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर आहे इन द एअर याला म्हणतो आपण ह्युमिडिटी. जे वॉटर वेपर्स प्रेझेंट आहे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये याला म्हणतो आपण ह्युमिडिटी. तर बघू शकतो आपण द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर. जे वॉटर वेपरचं प्रेझेन्स आहे एअर मध्ये मेक्स इट मॉइस्ट. ते एअरला मॉइस्ट करतं आणि द मॉइश्चर इन द ऍटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. मीन्स जे मॉइश्चर आहे ऍटमॉस्फिअर मध्ये त्याला आपण म्हणतो ह्युमिडिटी. आणि हे मॉइश्चर कशामुळे क्रिएट होतं तर प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर. मीन्स जे वॉटर वेपर्स प्रेझेंट आहे एअर मध्ये त्यामुळे एअर मॉइस्ट होते आणि याच मॉइश्चरला म्हणतो आपण ह्युमिडिटी. त्यानंतर एका स्पेसिफिक व्हॉल्यूम मध्ये और एका स्पेसिफिक स्पेस मध्ये किती अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स असेल हे सुद्धा फिक्स असतं. मीन्स जास्तीत जास्त मॅक्झिमम पॉसिबल व्हॅल्यू पर्यंतच तिथे वॉटर वेपर्स प्रेझेंट असू शकतात आणि मॅक्झिमम पॉसिबल व्हॅल्यू नंतर तिथे वॉटर वेपर्स प्रेझेंट राहणार नाही. समजून घे इतकी स्पेस आहे, इतक्या स्पेस मध्ये एअर आहे और इतक्या व्हॉल्यूम मध्ये एअर आहे आणि या एअर मध्ये किती नंबर ऑफ वॉटर वेपर्स बसतील, किती अमाऊंट ऑफ वॉटर वेपर बसेल हे सुद्धा फिक्स असतं. आणि हे व्हॅरी करतं टेम्परेचरनुसार. टेम्परेचर सोबत हे व्हॅरी करेल बट हे स्पेस मध्ये किती अमाऊंट ऑफ वॉटर वेपर असेल हे आपल्याला फिक्स असतं. आणि जितके मॅक्झिमम व्हॅल्यू रीच झाल्यानंतर यामध्ये पुन्हा वॉटर वेपर्स बसू शकत नाही. इतक्या स्पेसमध्ये एकदा मॅक्झिमम व्हॅल्यू जर रीच झाली त्यानंतर या स्पेसमध्ये वॉटर वेपर्स बसणार नाही. सो जितके मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर्स बसले त्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड विथ वेपर. मीन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर्स प्रेझेंट असेल एका पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये त्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड विथ वेपर. आणि त्यापेक्षा जर लेस असेल त्याला म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड विथ वेपर. आता अनसॅच्युरेटेड वेपर मीन्स काय, या स्पेस मध्ये आणखी वेपर्स बसू शकले असते पण त्यापेक्षा कमी वेपर्स प्रेझेंट असेल, लेस वेपर प्रेझेंट असेल दॅन मॅक्झिमम पॉसिबल व्हॅल्यू. मॅक्झिमम पॉसिबल व्हॅल्यूच्या कमी वेपर्स या स्पेस मध्ये जर प्रेझेंट असेल त्याला म्हणू आपण अनसॅच्युरेटेड विथ वेपर. आणि जर मॅक्झिमम पॉसिबल व्हॅल्यू पर्यंत रीच झालेलं असेल त्याला म्हणू आपण सॅच्युरेटेड विथ वेपर. आता एकदा का एअर मध्ये सॅच्युरेटेड विथ वेपर एअर असेल त्यानंतर जरी तिथे वॉटर वेपर्स आले तर त्याचं कन्व्हर्शन होतं ड्रॉपलेट्स मध्ये. आणि हेच ड्रॉपलेट्स आपल्याला पाहायला भेटतात विंटर सीझन मध्ये. आता विंटर सीझन मध्ये जर तुमची व्हेकल उभी असेल और तुम्ही ट्री जवळ गेले ड्युरिंग विंटर सीझन मॉर्निंग टाइमला तर तुम्हाला जे लिव्स असतील त्यावर लिव्सवर वॉटर ड्रॉपलेट्स दिसतील और तुमच्या गाडीच्या सीटवर तुम्हाला दिसेल वॉटर ड्रॉपलेट्स. हे वॉटर ड्रॉपलेट्स ड्यू टू मॉइश्चर आलेले आहेत. मीन्स तिथे जी एअर होती ते सॅच्युरेटेड विथ वेपर होती आणि त्याच्या पॉसिबल व्हॅल्यू पेक्षा आणखी वेपर्स तिथे प्रेझेंट होते, त्याचं कन्व्हर्शन झालेलं आहे ड्रॉपलेट्स मध्ये. मीन्स सॅच्युरेटेड विथ वेपर एकदा रीच झालं त्यानंतर तिथे जर वॉटर वेपर्स आले तर त्याचं कन्व्हर्शन होतं ड्रॉपलेट्स मध्ये. आणि हे आपल्याला विंटर सीझन मध्येच का बरं पाहायला भेटते त्यासाठी आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघावं लागेल. तर बघू शकता तुम्ही व्हेन द एअर कंटेन्स, जेव्हा एअर मध्ये मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर, जे एअर मध्ये मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर असेल इट इज सेड टू बी सॅच्युरेटेड विथ वेपर. जेव्हा मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर असेल एअर मध्ये त्याला म्हणू आपण सॅच्युरेटेड विथ वेपर ऍट दॅट टेम्परेचर. आणि इथे इम्पॉर्टंट असेल ऍट दॅट टेम्परेचर. मीन्स त्या टेम्परेचरला जितके जास्त अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट आहे एअर मध्ये त्यामुळे ते एअर झालेली आहे सॅच्युरेटेड विथ वेपर.
आता सॅच्युरेटेड विथ वेपर टेम्परेचर नुसार कसं चेंज होईल, तर जर जास्त टेम्परेचर असेल, बघून घ्या, टेम्परेचर जर जास्त असेल, इथे दोन एक्झाम्पल सुद्धा घेतले आपण, 40 डिग्री सेल्सिअस आणि 20 डिग्री सेल्सिअस. जर टेम्परेचर जास्त असेल आणि टेम्परेचर कमी असेल, याचा सॅच्युरेशनवर काय डिफरन्स येतो, तर जर टेम्परेचर जास्त असेल तर जे अमाऊंट ऑफ वॉटर वेपर लागतात ते सुद्धा जास्त लागतात टू सॅच्युरेटेड द एअर. मीन्स ड्युरिंग सॅच्युरेशन जर रीच करायचं असेल तर अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स ग्रेटर लागतील फॉर मॅक्झिमम टेम्परेचर और फॉर ग्रेटर टेम्परेचर. जर टेम्परेचर जास्त असेल तर सॅच्युरेशनसाठी वॉटर वेपर सुद्धा जास्त लागतील. जर टेम्परेचर कमी असेल तर सॅच्युरेशनसाठी वॉटर वेपर सुद्धा कमी लागतात. आणि आपल्याला पाहायला भेटतं ड्युरिंग विंटर सीझन टेम्परेचर हे खूप कमी असतं आणि त्यामुळे सॅच्युरेशनसाठी वॉटर वेपर्स कमी लागतात. आणि वॉटर वेपर्स जर कमी लागले तर रिमेनिंग वॉटर वेपर्स जे मॅक्झिमम पॉसिबल व्हॅल्यू नंतर वॉटर वेपर्स आहे त्याचं कन्व्हर्शन होतं ड्रॉपलेट्स मध्ये. तर बघू शकता इथे एक्झाम्पल घेतला आपण 40 डिग्री सेल्सिअसला. 40 डिग्री सेल्सिअसला बघू शकता तुम्ही 49 ग्राम्स ऑफ वॉटर वेपर लागले पर किलोग्राम ऑफ एअर. मीन्स पर केजी एअरला 49 ग्राम ऑफ वॉटर वेपर लागले टू गेट सॅच्युरेट. बट 20 डिग्री सेल्सिअसला जर बघितलं तर लागले आपल्याला 14.7 ग्राम ऑफ वॉटर वेपर पर केजी. पर केजी ऑफ एअर साठी सॅच्युरेशन रीच करासाठी 40 डिग्री सेल्सिअसला 49 ग्राम लागते, तर 20 डिग्री सेल्सिअसला ओनली लागते 14.7. आणि हा डिफरन्स आहे टेम्परेचरचा. मीन्स जर डिफरंट टेम्परेचरला डिफरंट सॅच्युरेशन असेल आणि जर टेम्परेचर लेस असेल तर सॅच्युरेशन साठी जे वॉटर वेपर्स लागतात ते सुद्धा असेल लेस. आणि म्हणून आपल्याला ड्युरिंग विंटर सीझन वॉटर ड्रॉपलेट्स फॉर्म होताना दिसतात बिकॉज सॅच्युरेशन हे कमी वॉटर वेपर्सवर रीच होते. आता एक आणखी बघू शकतो आपण ड्यू पॉइंट. सपोज अनसॅच्युरेटेड एअर घेतली आपण जे एअर घेतली ते अनसॅच्युरेटेड एअर घेतली ऍट अ सर्टन टेम्परेचर. एका टेम्परेचरला अनसॅच्युरेटेड एअर आहे इज टेकन अँड इज टेम्परेचर इज डिक्रीज. आणि त्याचं टेम्परेचर काय केलं आपण डिक्रीज केलं. मीन्स एक अनसॅच्युरेटेड एअर होती आणि त्या अनसॅच्युरेटेड एअरचं आपण केलं टेम्परेचर डिक्रीज. आता जर टेम्परेचर डिक्रीज केलं तर त्याला सॅच्युरेशन साठी लागणारी जी वॉटर वेपर्स आहे ते सुद्धा कमी लागतील बिकॉज टेम्परेचर डिक्रीज होत आहे. वॉटर वेपर्स मध्ये कुठलाही चेंज येणार नाही आहे आणि वॉटर वेपर्स मध्ये चेंज येणार नाही आहे, बट त्या टेम्परेचरला ते आहे अनसॅच्युरेटेड. बट टेम्परेचर डिक्रीज केलं ते कन्वर्ट होत जाईल सॅच्युरेटेड मध्ये बिकॉज लेस टेम्परेचरला लेस अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स लागतात. अ टेम्परेचर इज रीच ऍट विच एअर बिकम्स सॅच्युरेटेड विथ वेपर. जी अनसॅच्युरेटेड एअर होती ते सॅच्युरेटेड विथ वेपर होऊन जाईल बिकॉज त्याचं टेम्परेचर करतो आपण डिक्रीज. आणि टेम्परेचर डिक्रीज केल्यामुळे काय होत आहे तर आपल्या लक्षात येईल की जे वॉटर वेपर्स आहे ते लेस लागतील आपल्याला टू गेट सॅच्युरेटेड. बिकॉज टेम्परेचर डिक्रीज झालं तर सॅच्युरेशन साठी लागलेले वॉटर वेपर सुद्धा लेस होतात आणि एक टेम्परेचर असं रीच होईल एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वेपर. त्या टेम्परेचरला एअर हे सॅच्युरेटेड विथ वेपर असेल आणि दिस टेम्परेचर इज कॉल्ड ड्यू पॉइंट टेम्परेचर. आणि याच टेम्परेचरला आपण म्हणू ड्यू पॉइंट. ज्या टेम्परेचरला अनसॅच्युरेटेड एअरची कन्व्हर्शन सॅच्युरेटेड वेपर मध्ये झालं त्या टेम्परेचरला म्हणतो आपण ड्यू पॉइंट टेम्परेचर. सो हे होता ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. यानंतर आपण बघू ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी. सो नेक्स्ट बघू शकतो ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी. सो बघून घ्या द मास ऑफ वॉटर वेपर और द मास ऑफ वेपर प्रेझेंट इन अ युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर. एक युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर आहे, इतका व्हॉल्यूम प्रेझेंट आहे समजून घ्या. याचा व्हॉल्यूम असेल 1 मीटर क्यूब इतका. या व्हॉल्यूम मध्ये किती अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स प्रेझेंट आहे त्यावरून ठरते ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. मीन्स युनिट व्हॉल्यूम मध्ये किती अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स प्रेझेंट आहे त्यावरून ठरेल त्याची ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी इज मेजर्ड इन केजी पर मीटर क्यूब. आता हे युनिट्स तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारू शकता, तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की युनिट काय असेल ऍब्सोल्यूट ह्युमिडिटीचं. युनिट असेल केजी पर मीटर क्यूब. त्यानंतर बघू शकता पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेंट इन द एअर. मीन्स ऍक्च्युअल मध्ये किती वॉटर वेपर प्रेझेंट आहे एअर मध्ये पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये डिवाइडेड बाय मास ऑफ वेपर निडेड टू मेक एअर सॅच्युरेटेड. मी समजून घ्या 60 इतका मास प्रेझेंट आहे वॉटर वेपर मध्ये ऍक्च्युअली आणि त्याला जे मॉइस्ट व्हायसाठी सॅच्युरेट व्हायसाठी मास लागतं ते असेल 100. मल्टिप्लाय बाय करावं लागेल आपल्याला 100. यावरून मिळेल आपल्याला पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ऍक्च्युअल मध्ये 60 इतका मास प्रेझेंट आहे बट सॅच्युरेटेड व्हायसाठी लागतं 100 इतकं मास. तर
मल्टिप्लाय बाय 100 केलं तर आपल्याला मिळेल पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. 100 कॅन्सल करू शकतो आणि आपला असेल 60%. पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी आली 60%. आता जर आपण ड्यू पॉइंट बघितला, ड्यू पॉइंटला काय होतं तर जे अनसॅच्युरेटेड विथ वेपर आहे ते कन्वर्ट होतं सॅच्युरेटेड मध्ये. मीन्स आता ऍक्च्युअल मास बघू शकता, सॅच्युरेटेड विथ वेपर मध्ये कन्वर्ट झाला मीन्स ऍक्च्युअल मास 100 असेल आणि मास ऑफ वेपर निडेड टू मेक एअर सॅच्युरेटेड हे सुद्धा असेल 100. आणि ड्यू पॉइंटला हे मास ऍक्च्युअल मास सुद्धा कन्वर्ट होऊन जाईल 100 मध्ये, बिकॉज अनसॅच्युरेटेडचं कन्व्हर्शन सॅच्युरेटेड मध्ये होतं ऍट ड्यू पॉइंट. मल्टिप्लाय बाय असेल 100. 100 गेट कॅन्सल. सो टोटल पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल 100% फॉर द ड्यू पॉइंट. ही जी ह्युमिडिटी आहे हे कोणासाठी असेल, ड्यू पॉइंट साठी, बिकॉज ड्यू पॉइंटला अनसॅच्युरेटेडचं कन्व्हर्शन होतं सॅच्युरेटेड मध्ये, मीन्स ऍक्च्युअल मास आणि सॅच्युरेटेड विथ वेपर मास दोन्ही असेल सेम आणि मल्टिप्लाय बाय असेल 100. सो ड्यू पॉइंट साठी जे पर्सेंटेज असेल ते असेल 100 फॉर पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता जी ह्युमिडिटी असेल जितकी जास्त असेल तितकं आपल्याला एअर मॉइस्ट फील होतं. जितकी जास्त ह्युमिडिटी असेल, समजून घ्या 60%च्या अबव जर ह्युमिडिटी असेल, पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर 60%च्या अबव असेल तर आपल्याला एअर फील होतं मॉइस्ट. अबव 60% असेल, अबव 60% असेल एअर फुल होते आपल्याला मॉइस्ट. लेस दॅन 60 असेल, लेस दॅन 60 असेल एअर फील होते आपल्याला ड्राय. एअर आपल्याला फील होईल ड्राय. वेन लेस दॅन 60% असेल ड्राय एअर फील होईल. अबव 60% असेल एअर फील होईल मॉइस्ट. याचं एक्झाम्पल सुद्धा बघू शकता. ड्युरिंग विंटर सीझन आपण एरोप्लेन्स फ्लाय होताना पाहू. ड्युरिंग विंटर सीझन काय होतं, जो व्हाईट ट्रेल असेल मीन्स जो धुवा निघतो एरोप्लेन मधून, तो धुवा आपल्याला कंडेन्स होताना दिसतो आणि जो धुवा असेल तो आपल्याला खूप टाइम पर्यंत व्हिजिबल असतो. मीन्स खूप टाइम पर्यंत तो डिसअपिअर होत नाही, जात नाही. ते जर समर सीझन मध्ये बघितलं तर समर सीझन मध्ये आपल्याला तो जो व्हाईट ट्रेल असेल, तो जो एरोप्लेनचा धुवा असेल तो दिसणार नाही. आता हा डिफरन्स का बरं आहे, तर हा डिफरन्स असेल ड्यू टू ह्युमिडिटी. ड्युरिंग विंटर सीझन जी ह्युमिडिटी असेल, पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी और जे मॉइश्चर असेल ते जास्त असेल आणि त्यामुळे तो जो धुवा असेल तो आपल्याला खूप जास्त टाइम पर्यंत व्हिजिबल होतो ड्यू टू ह्युमिडिटी. बिकॉज विंटर सीझन मध्ये ह्युमिडिटी जास्त असेल, कंडेन्सेशन जास्त होईल त्या ट्रेलचा आणि तो आपल्याला व्हिजिबल होईल. आणि ड्युरिंग समर सीझन ह्युमिडिटी कमी असेल त्यामुळे तो व्हाईट ट्रेल लगेच डिसअपिअर होईल, आपल्याला दिसणार नाही. आणि हा फरक असतो रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा. सो नेक्स्ट याच्यात आपण बघू युनिट्स ऑफ हीट, त्यानंतर आपण बघू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. थँक्यू.